माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा काढली जात आहे। त्या अनुषंगाने धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम राणीगाव ग्रामपंचायत तर्फे सुद्धा अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे अमृत कलश यात्रेमध्ये मेळघाटची संस्कृती म्हणजेच गदली सुसून करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली, जी संपूर्ण शहरांमध्ये आकर्षणाचे स्थान ठरली। या अमृत कलश यात्रेमध्ये धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल, ऋषभ घाडगे, राणीगाव ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव प्रमोद म्हळसने, सरपंच लक्ष्मण भिलावेकर व इतर अधिकारी कर्मचारी आवर्जून उपस्थित होते। या कलशासाठी माती किंवा तांदूळ संकलनाची मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे। राज्यातून ग्रामीण भागातून 351 आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे 36 असे राज्यातून एकूण 387 कलश पाठविण्यात येणार आहेत। 22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील। 27 ऑक्टोबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील। 28 ते 30 ऑक्टोबर पर्यंत देशाच्या राजधानीत रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील। 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशामधील माती विसर्जित करण्यात येईल। संपूर्ण राज्यभरात अमृत कलश यात्रा काढली जात आहे। मात्र मेळघाटातील राणीगाव ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेली अमृत कलश यात्रा मेळघाटातील आदिवासी संस्कृती म्हणजेच गदली सुसून 6 काढण्यात आल्यानंतर याला एक वेगळे सुंदर अप्रतिम असे रूप आले होते। हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।